सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। मी पुष्पा बौद्ध आवाहन करते आहे, संविधान डिबेटमध्ये नागपुरातील प्रत्येक नागरिकांनी आणि जे बाबासाहेबांच्या चळवळीचे म्हणतात किंवा अनुयायी म्हणतात, या सर्वांना माझी आग्रहाची विनंती आहे की या सगळ्यांच्या वतीने ज्या आयोजक आहेत यांनी हा कार्यक्रम भव्य दिव्य इतक्या मोठ्या संघर्षाने उभा केला, या नागपुरातील लोकांना आजच्या दिवसाचा कार्यक्रम पाहून मी सर्वांना आवाहन करते की नक्कीच आपण या कार्यक्रमाला या आणि परिवारासोबत येणे गरजेचे आहे। आणि त्याहूनही जास्त विद्यार्थी, कॉलेज स्टुडंट आणि सगळ्यांना या संविधानाची फारच गरज आहे। ज्या पद्धतीने आम्ही देवीदास घडसार सरांना ऐकलं आणि ज्या सगळं कर्तृत्व समजून वामन सोमकोर दादांनी या कार्यक्रमाला उभं केलं, त्याला आपण पाठबळ दिलाच पाहिजे। म्हणून उद्या म्हणजे 24, 25 आणि 26ला आणि 27ला रमाई जयंती आहे, या स्मृती दिवस आहे। आपण सगळ्यांनी जोमाने नागपुरातील आणि विशेष म्हणजे उत्तर नागपूरच्या लोकांनी एकही खुर्ची खाली न सोडता येण्याचे मी आवाहन करते आहे। जय भीम, नमो बुद्धाय। जय संविधान, जय संविधान, जय भारत, 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 जय संविधान। ओके, थँक्यू। काही वेळ चालते, एखाद्या वेळेस झालं तर 15 मिनिट अर्धा तास चालते, नाही तर 2-2 मिनिटात बंद होतं। जर सभेच्या सदस्यांनी त्यांचे काळजीपूर्वक अध्ययन केले आणि डॉक्टर आंबेडकरांनी यावर विचार केला तर त्यांना विदित होईल की काही अधिकार असे आहेत जे कोणत्याही अवस्थेत निलंबित करता येणार नाही, मग कितीही गंभीर आपातस्थिती उपस्थित झाली असली तरी। म्हणून या अनुच्छेदाला अशा प्रकारे संशोधित करण्याचा प्रयास केला आहे की आदेशात त्या अधिकारांचा उल्लेख असावा ज्यांचे निराकरण शून्य अथवा निलंबन करण्याची आवश्यकता आहे। अन्य 2 संशोधने केवळ शाब्दिक संशोधने आहेत आणि त्याविषयी बोलू इच्छित नाही। मला वाटते की मसुदा समितीने त्यावर बुद्धिमत्तापूर्वक विचार करावा, कारण मला वाटते की मी तेवढा बुद्धिमान नाही जेवढे समितीचे सदस्य आहेत। संशोधनाच्या मुद्रित सूचीतील संशोधन क्रमांक 3030 एक सारावत संशोधन आहे आणि त्याचा आशय असा आहे की सर्वच मौलिक अधिकारांना अथवा त्यांच्यापैकी काहींना निलंबित करणाऱ्या आदेशाचे संसदेने अनुमोदन करावे। आम्ही या संबंधात अनुच्छेद 275 आणि 278 मध्ये अनुबंध ठेवले आहे। अनुच्छेद 278 मध्ये निर्धारित करण्यात आले आहे की जी काही उद्घोषणा करण्यात येईल ती अनुमोदनाकरिता संसदेत समक्ष मांडण्यात येईल। अनुच्छेद 275 च्या खंड 2 बी आणि सी मध्ये हे स्पष्टता निर्धारित आहे की उद्घोषणा अनुमोदनाकरिता संसदेत समक्ष मांडली जाईल। काय याचा अर्थ असा आहे की उद्घोषणा संसदेद्वारा अनुमोदित झाल्यावर राष्ट्रपती आदेश काढून हवे ते करू शकतो? जर असे असेल तर हा एक फारच दूषित अनुच्छेद आहे। मौलिक अधिकार निलंबित होणे काही सामान्य बाब नाही, ही एक गंभीर बाब आहे। मी तर असेही म्हणेन की राज्यात गंभीरतम आपत्काल उपस्थित झाला असेल तर त्याहीपेक्षा मौलिक अधिकारांचे निलंबन अधिक गंभीर आहे। काय त्या स्थितीकरिता आम्ही राष्ट्रपतीला शक्ती दिली आहे की त्याने आदेश काढून घोषित करावे? नाझीरुद्दीन अहमद, पश्चिम बंगाल, मुस्लिम। मी प्रस्ताव मांडतो की अनुच्छेद 21 च्या खंड 1 मध्ये समानपणे पुरुष आणि महिला हे शब्द काढून टाकण्यात यावे। ज्या अनुच्छेदावर विचार होत आहे तो असा आहे की पुरुष आणि महिला सर्व नागरिकांना समान रूपाने आजीविकेची पर्याप्त साधने प्राप्त करण्याचा समान अधिकार आहे। महोदय, माझे निवेदन आहे की पुरुष आणि महिला यांना समान रूपाने हे शब्द
अहमद व्यक्ती मुलीला स्त्रीला सन्निहित आहे. अनुच्छेद 5A च्या मध्ये अनुच्छेद 31च्या खंड 2 मध्ये म्हणतो, समाजाच्या भौतिक संपादनाचे स्वामित्व आणि नियंत्रण अशा प्रकारे वितरित व्हावे की ज्यामुळे सार्वजनिक हिताचे सर्वोत्तम अनुसरण होईल. आता समाजाच्या भौतिक साधनाचे स्वामित्व आणि नियंत्रण अशा प्रकारे व्हावे. आपत्काल उपस्थित झाला असेल तर त्याहीपेक्षा मौलिक अधिकारांचे निलंबन अधिक गंभीर आहे. काय त्या स्थितीकरिता आम्ही राष्ट्रपतीला शक्ती दिली आहे की त्यांनी आदेश काढून घोषित करावे की अनुच्छेद 13 द्वारा प्रदत्त मौलिक अधिकार निलंबित करण्यात येत आहेत? असे नसावे अशी आशा करतो. मला आशा आहे की सभेचा उद्देश हा नसावा. आज हा अनुच्छेद सभेसमक्ष कोणत्याही रूपात ठेवण्यात आला असला तरी मला आशा आहे की त्याला स्वीकारणार नाही, तर त्या विपरीत त्यावर गंभीरतेने विचार करेल. मी आशा करतो की सगळा या अनुच्छेदावर चांगलं स्पष्ट वाचत होत्या तुम्ही. चांगलं आहे वाचन. सारीपेक्षा तुमचं चांगलं वाटलं, म्हणजे क्लिअर. या उद्देशाने आपले संशोधन उपस्थित केले आहे की राष्ट्रपती या संबंधात अर्थात मौलिक अधिकार निलंबित करण्यासंबंधात जो आदेश अन्य ज्या सहायता तुम्ही त्यांना देत आहात त्यांना समाप्त केल्या त्यांचे एवढे ऐक होणार नाही की जेवढे विधानमंडळात त्याचे प्रदेश समाप्त केल्याने मोबाईलमध्ये आता संविधान की आम्ही त्याहीपेक्षा चांगले कार्य करून दाखवू आणि 10 वर्षापेक्षाही कमी अवधीत या सर्व मागासवर्गांना सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या उच्च स्तरावर आणू शकू. मला आशा आहे महोदय की आम्ही 10 वर्षाच्या आता या पतित आणि तथाकथित मागासलेल्या लोकांचा उद्धार करण्यात बरीच प्रगती करू आणि आम्हाला प्रतिवेदन देण्याकरता आयोगाची नियुक्तीच करावी लागणार नाही. जर तो दिवस 10 वर्षापूर्वी बिहार की जनरल सर थोड़ा माइक ऊपर की जवाब मंडल तथा प्रांतीय अथवा रियायतों के विधान मंडलों के सदस्य 158.5 एक्ट मतदाताओं का निर्वाचन में प्रबंध कर सके, यह भी मुझे सर्वथा असंभव सा प्रतीत होता है.